आता बातमी बोटीच्या अपघाताची। मुंबईतील गेट वे ऑफ इंडियामधनं रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील घारापुरीला पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या नीलकमल ह्या प्रवासी बोटीला बुधवारी 18 डिसेंबरला दुपारी 4च्या सुमारास नेव्हीच्या स्पीड बोटीनं समोरूनच जोरदार धडक दिली आहे। त्यामुळे भर समुद्रात हा भीषण अपघात घडला। यामध्ये 13 प्रवाशांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झालाय। यामध्ये 5 प्रवासी बेपत्ता आहेत तर 101 प्रवाशांना वाचवण्यात यश आलंय। बचावलेल्या 69 रुग्णांवरती वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ह्या दुर्घटनेबद्दल माहिती देताना अरबी समुद्रात बुचर आयलंड बेटाजवळ नीलकमल ह्या प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीनं धडक दिल्यानं भीषण अपघात झाला, त्यात 13 मृत्यू झालेत अशी माहिती दिली। ते म्हणाले की ही जी काही नीलकमल बोट होती त्यावरील 101 प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलंय। नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजीत सिंग यांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार संध्याकाळी 7:30 पर्यंत 13 जणांना मृत घोषित केलंय। यामध्ये 3 नौदलाचे अधिकारी तर 10 प्रवाशांचा समावेश आहे। 2 गंभीर जखमींना नौदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। या सगळ्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन नौदल, कोस्ट गार्ड आणि मुंबई पोलीस यांना तातडीनं बचाव कार्य हाती घेतलेलं होतं। ह्या बचाव कार्यात नौदलाचे 11 क्राफ्ट आणि 4 हेलिकॉप्टरची मदतही घेण्यात आलेली होती आणि अजूनही शोधकार्य सुरूच आहे। सगळ्या शासनाच्या यंत्रणा मदत कार्य करतायत। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत मुख्यमंत्री निधीतनं दिली जाणार आहे आणि या घटनेची संपूर्ण चौकशी नौदल आणि महाराष्ट्र सरकार करणार आहे। अपघातातील काही व्यक्तींना JNPTच्या रुग्णालयातही दाखल करण्यात आले आहे। उपचारांती किती जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, प्रकृतीबद्दल काय? JNPT टाउनशिप हॉस्पिटल या ठिकाणी आज दुपारी बोट दुर्घटनेमधील एकूण 28 इसम घेऊन आले होते। त्यापैकी एक 7 ते 8 वर्षाचा मुलगा मयत झालेला होता आणि 27 प्रवासी हे जिवंत होते। त्यांना या ठिकाणी उपचार करून त्यांना पूर्ण जेवण, औषध, पाणी सर्व देऊन नंतर 2 बसेसने त्यांच्या ऐच्छिक स्थळी मुंबईमध्ये रवाना केलेले आहेत। 42 लोक असे रवाना केलेत आणि 5 लोक या ठिकाणी त्यांचे काही नातेवाईक डेड बॉडी जे मोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत नेव्हीचे जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी 2 डेड बॉडी निष्पन्न झाल्याने हे तिकडे 5 लोक गेलेले आहेत आणि उर्वरित लोक या ठिकाणाहून आपापल्या सोयीनुसार रवाना झालेले आहे। असे 57 लोक इथून गेलेले आहेत। आता त्यातील एक महिला थोडंसं उपचार घेऊन ती आता कुर्ला इथे जात आहे त्यांच्या नातेवाईकांचे। सर, एका लहान मुलाचं डेड बॉडी ते म्हणजे या अपघातात तो डेट झालेला आहे, त्याची ओळख पटली आहे का? हा, त्याचे नातेवाईक येत आहेत, त्याची ओळख जवळपास पटलेली आहे, पण तो पूर्ण नाव अजून आता तपासात निष्पन्न होईल। तर त्याबाबत त्याच्या नातेवाईकांना आम्ही आता उरण येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये बोलवलेले आहे।